काय भावना? मी सर्वप्रथम हदगाव पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांचं मी अभिनंदन करेल. त्यांनी जे समाजाला जे आज हे दिलेलं आहे, उपदेश दिलेला आहे की पारंपरिक पद्धतीनं जी शिवजयंती केली जाते ते एकदम आपल्या संस्कृतीला मानणारे वर्ग त्याच्यात तयार होतो आणि जे डीजे लावणारी संस्कृती आहे ती आज नको आहे. कारण की आपली पारंपरिक संस्कृतीमुळं जडणघडण होऊन नवीन पिढीला एक चालना मिळते आणि त्यातून निश्चितच समाजाची एक प्रेरणा निर्माण होऊन नवीन चांगल्या पद्धतीचे महापुरुषाचे जे विचार आहेत ते नवीन पिढीपर्यंत जातील अशी मला अपेक्षा वाटते. आणि त्यामुळं हे आम्ही जे मराठा सेवा संघाच्या वतीनं जी शिवजयंती साजरी केली आहे त्याच्यामध्ये सर्व लहान मुलापासून थोर माणसापर्यंत लेझिम पथक, अश्वघोडे आणि बँड पथक ह्या पद्धतीचा आम्ही वापर केला आणि वेगवेगळ्या लेझिमच्या आम्ही स्पर्धा आम्ही ज्या रोड शोमध्ये दाखविलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या मुलांच्या वेशभूषा ते ह्या असं दर्शवतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे वेगवेगळ्या मावळ्यांना घेऊन जे हे सोबत घेऊन जे जनजागृती केली होती त्या पद्धतीची जनजागृती आम्ही आज या हदगाव शहरामध्ये आमच्या या शिवजयंतीच्या माध्यमातून केली. शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे डीजे डॉल्बी यांच्यावर काही कारवाई झाली आणि ज्या मंडळाने बँड पथक असेल पारंपरिक वाद्य लावलं त्यांचा तुम्ही आज सत्कार केला, काय? बरोबर आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रात तसेच हदगाव शहरामध्ये देखील शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती दरम्यान मराठा सेवा संघ आयोजित सार्वजनिक शिवजयंती महोत्सव यांनी पारंपरिक पद्धतीने बँड आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये एक आदर्श अशी मिरवणूक काढली. त्यांचं सर्वप्रथम मी प्रशासन, हदगाव पोलीस स्टेशन तसेच नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तसंच आम्ही थोड्या वेळापूर्वी त्यांचा सत्कारही केला की असाच एक आदर्श हदगाववासियांनी घ्यावा आणि डीजेला प्रतिबंध करावा. कारण डीजेच्या आवाजामुळं नागरिकांना भरपूर त्रास होतो. आम्ही प्रशासनाच्या वतीने वारंवार मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, आयोजनकर्ते यांना सांगत असतो, परंतु ते डीजे लावण्यासाठी अट्टहास करतात. आम्ही शिवजयंतीच्या अगोदर सुद्धा सर्वांना सांगितलं होतं की डीजे लावू नका, परंतु त्यांनी डीजे लावला. त्यामुळं या मंडळांनी पारंपरिक पद्धतीने जयंती साजरी केली, मिरवणूक काढली. त्यांचा एक छोटेखानी आम्ही सत्कार केला आणि ज्या 3 मंडळांनी डीजे लावला होता त्या मंडळावर रात्रीच गुन्हे दाखल करून त्यांचे डीजे देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत. यापुढे देखील सर्व हदगाववासियांना माझी प्रशासनाच्या वतीने कळकळीची विनंती आहे की डीजेचा वापर करू नका. कुठल्याही मिरवणूक असेल, सण उत्सवाला डीजेचा वापर करू नका. एक पारंपरिक वेशामध्ये आपण छान पद्धतीने मिरवणूक किंवा सण साजरा करू शकतो आणि ध्वनी प्रदूषण आपण टाळू शकतो. आपल्या सर्वांचं सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो. यापुढे येणारे रामनवमी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा इतर पुढचे सण सणावर असतील, गणपती आहे, दुर्गादेवी आहे, या सणांना जर डीजे लागला तर 100% याच्यापुढे डीजे जप्त होईल आणि गुन्हे दाखल होतील.